हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा टॉपिक डेफिनाइट इंटिग्रेशन बघत आहोत. त्याचा आता व्हिडिओ नंबर 2 आहे आपला. क्वेश्चन नंबर 2 बघत आहोत. त्यावेळेला आपल्याला आता मागच्या वेळेस किंवा याच्या अगोदर देखील आपण बघितलं होतं. डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला दोन लिमिट दिलेले असतात, एक अप्पर लिमिट आणि एक लोअर लिमिट. त्याला आपण नाव दिलेलं आहे. वरच्या लिमिटला आपण अप्पर लिमिट म्हणतो, खालच्या लिमिटला आपण लोअर लिमिट म्हणतो. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय दिले आपण बघूया. जो काही क्वेश्चन दिलेला असतो त्याला आपण लेट आय इक्वल्स टू, आपली नेहमीची स्टेप आहे, लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो. त्यानंतर सेकंड स्टेपला आपण बघतो की कोणता फॉर्म्युला वापरून आपल्याला ॲन्सर भेटू शकतं. त्यासाठी आपल्याला अगोदर फंक्शन बघायचं असतं. फंक्शन इथं आपल्याला दिलं एक्स रेस टू समथिंग, आपल्याला इथे दिसते. मग त्यानुसार माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा काय फॉर्म्युला आहे, एक्स रेस टू n+1 अपॉन n+1 हे त्याचा ॲन्सर येतं. मग आता तो फॉर्म्युला वापरून मी याचं सोल्युशन फाइंड करू शकतो. परंतु आपला जो एक्स रेस टू एन आहे तो डिनॉमिनेटरला आहे, तो आपल्याला न्यूमरेटरला घेऊन जावा लागेल. म्हणून मग न्यूमरेटरला घेऊन गेलो मी. न्यूमरेटरला गेल्यामुळे प्लस होता, इथे प्लस होता, वरती गेल्यामुळे इथं मायनस झाला, रेस टू मायनस. त्यामुळे मी इथं हे ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे किंवा काहीतरी चेंज केलं आहे त्या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी. कोणता फॉर्म्युला आपला एक्स रेस टू एन, एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आता हे आलेलं आहे. त्यानंतर आता आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. त्याआधी आपलं इथं अप्पर लिमिट आहे 9, लोअर लिमिट आहे 4. हे काय लिमिट कोणते ते मी फक्त इथं आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलाने या स्टेपला मी त्याचं ॲन्सर फाइंड केलं आहे. ॲन्सर फाइंड केल्यानंतर हे जे लिमिट आपले इंटिग्रेशन साईनच्या तिथे दिलेलं असतं, म्हणजे लेफ्ट साईडला दिलेलं असतं, ते आपण ब्रॅकेट करून राईट साईडला इथे लिहितो. त्यानंतर एक्स रेस टू n+1 इथं केलं आहे, खाली n+1 केलं आहे. ते सॉल्व केल्यानंतर इथं या स्टेपला आपण ते सॉल्व कसं करायचं ते दिलेलं आहे. -3 + 2 अपॉन 2 न्यूमरेटरला एक्स रेस टू, त्यानंतर डिनॉमिनेटरला पण -3 + 2 अपॉन 2. त्याचं ॲन्सर येतं -1/2 -1/2, लिमिट ॲज इट इज. त्यानंतर हा डिनॉमिनेटरचा जो 2 आहे, हा 2 मी फक्त इथं लिहिला आहे. हा 2 आपला इथे आला आहे, एक्स रेस टू -1/2 ॲज इट इज, लिमिट 9 to 4. त्यानंतर हा मायनस होता, तो डिनॉमिनेटरला गेल्यानंतर प्लस झाला या स्टेपला, लिमिट आपल्या ॲज इट इज. आणि तो जो -2 आहे तो फक्त मी कॉमन काढला आहे किंवा ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला आहे. हा -2 ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला आहे. त्यानंतर आता एक्स रेस टू 1/2 म्हणजेच आपण ते √2 लिहू शकतो. जर रेस टू 1/2 असेल तर त्याची व्हॅल्यू काय होते, हाफ होते. रूटमध्ये घेतलं तरी त्याची व्हॅल्यू हाफ होते, म्हणून मी ते रूटमध्ये लिहिले. त्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, लिमिट दिलेलं असतं डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये. त्याच्यासाठी आपण काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. एकदा अप्पर लिमिट लिहायचं आणि एकदा लोअर लिमिट, आणि दोघांचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. पण कुठे लिहायचं ते एक्सच्या जागी. कुठे एक्स आहे आपला, बघा इथं एक्स आहे,